फारूक अहमद मित्र मंडल के ज़ेर एहतमाम साबिक वज़ीर फारूक पाशा की याद में आमदार कप क्रिकेट टूर्नामेंट का इनेकाद किया गया। श्री गुरु गोविंद सिंह जी स्टेडियम में मुनक़िद होने वाले इस टूर्नामेंट का इफ्तिताह नांदेड़ डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के सदर व साबिक वज़ीर डॉक्टर माधवराव कुन्हालकर ने किया। इस मौके पर ज़िला कलेक्टर अभिजीत रावत और ज़िला सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस श्री कृष्णा कोकाटे मेहमानान खुसूसी के तौर पर मौजूद थे। प्रोग्राम का तारुफ वंचित बहुजन अघाड़ी के इलाकाई तर्जुमान फारूक अहमद ने किया और उबैद बाहुसैन ने निज़ामत की। ये मुकाबले आज 3 फरवरी से 11 फरवरी तक नॉकआउट तरीके से खेले जा रहे हैं। टूर्नामेंट के लिए जुमला 16 टीमें नॉकआउट फॉर्मेट में हिस्सा लेंगी। 11 फरवरी को फाइनल मैच और एजाज़ात तकसीम किए जाएंगे। इस मुकाबले के लिए फारूक अहमद मित्र मंडल के जावेद हाशमी, मोहम्मद फ़हीम, अत्थर मोमिन, मोइन रहीम, मोहम्मद कासिम, उबैद बाहुसैन, अहमद बाबा बागवाले व दीगर की काविशें हैं। इस मौके पर एडिशनल सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस अविनाश कुमार, साबिक वज़ीर फारूक पाशा के दोनों बेटे फैसल पाशा, मोइज़ पाशा, नांदेड़ डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के सेक्रेटरी और साबिक कारपोरेटर प्रोफेसर नंदू कुलकर्नी, साबिक मेयर अजय बसीन, नांदेड़ न्यूज़ के एडिटर प्रदीप नागापुरकर, वंचित बहुजन अघाड़ी के रियासती नायब सदर गोविंद दिलवे, शहर सदर अयूब खान, विठल गायकवाड़ और दीगर भी मौजूद थे। अंपायर यहाँ पर अंपायरिंग करेंगे पूरे टूर्नामेंट में। ये बहुत की शुरुआत की बात है। तो ये ऑडियंस से तमाम से श्रोताओं से जो प्रेक्षक है जो देख बैटिंग कर रहे हैं इसको हो गया है 24 रन, इसमें 23 रन इस समय बल्लेबाजी कर रहे हैं। ऑन सेट पर खेला इस बार फील्डर के ऊपर से 6 रन के लिए। इस बार थोड़ा सा गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस किया था भारत गायकवाड़ ने। कैचेस को विकेटों में तब्दील करना पड़ेगा पेस क्रिकेट क्लब, कहीं वो कैचेस महंगे ना पड़ जाए इस टूर्नामेंट में, क्योंकि नॉकआउट मुकाबले सभी। फिलहाल अच्छा शॉट मिड विकेट की दिशा में दे मारा उसे, सीधा गेंद जाती हुई सीमा रखा बार 4 रन। और नांदेड़ वेटर श्री फारूक अहमद आणि फारूक पाशा यांच्या स्मरणार्थ फारूक अहमद यांच्या नियोजनाखाली ही एक स्पर्धा सुरू आहे। त्या स्पर्धेच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। तरुण पिढीने जास्तीत जास्त ग्राउंडवर यावं, जास्तीत जास्त शारीरिक मानसिक विकास करून घ्यावा, सोशल मीडियापासून दूर राहावं आणि स्वतःला व्यस्त ठेवावं, याच माध्यमातून आम्ही अशा शुभेच्छा देतो आणि या क्रिकेट स्टेडियममध्ये चालू असलेल्या स्पर्धांना सुद्धा आमच्या शुभेच्छा। धन्यवाद। हे टूर्नामेंट घेण्यामागे जी भूमिका होती त्या सर्वप्रथम 40 वर्षांहून अधिक काळ झाला की नांदेडमध्ये राष्ट्रीय टीमचे खेळाडू येऊन नांदेडमध्ये क्रिकेट खेळून गेलेले आहेत आणि तेव्हा असं सांगण्यात आलं होतं अवघ्या काही महिन्यामध्ये नांदेडच्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मॅचेस होतील, परंतु 4 दशक झाले, 40 वर्ष लोटून गेले, पण अजूनही आपल्याला दिसते की स्टेडियमच कंप्लीट झालेला नाही आणि इथं आंतरराष्ट्रीय सोहळा पण साधा रणजी ट्रॉफीसुद्धा खेळल्या जात नाही आहे। म्हणून कुठेतरी सत्ताधाऱ्यांची उदासीनता आहे। स्टेडियमचा विकास व्हावा, स्टेडियमचा विकास हा जिल्ह्यातील आणि शहरातील तरुणांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये खेळवृत्ती डेव्हलप करते।
खेळाला प्रमोट करते, परंतु खेळासाठी शहरातले मैदानंसुद्धा गायब करण्यात आलेली आहेत. म्हणून हा मुद्दा कुठेतरी चव्हाट्यावर आणावा आणि खेळ भावना जागृत व्हावी. राजकारण्यामध्ये सुद्धा खेळ भावना, खेळाडूवृत्ती यायला पाहिजे, हा एक हेतू होता. दुसरा हेतू होता की नांदेडमध्ये जे मूळ नेतृत्व राहिलेले आहे, जे नांदेड जिल्ह्याला दिशा देणारे नेतृत्व राहिलेले आहेत, मग ते हरिहरराव सोनवणे असतील, व्ही डी देशपांडे असतील आणि सय्यद फारुक पाशा साहेब यांचं इतकं मोठं नेतृत्व नांदेडला लाभलेलं आहे की ते 3 वेळा हॅट्रिक करून नांदेडच्या जनतेनं, सर्व धर्मजातीच्या जनतेनं त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं होतं. एकदा ते MLC झालेले होते, ते उद्योगमंत्री होते, ते शिक्षण मंत्री होते, क्रीडाचं विभागसुद्धा त्यांच्याकडे होतं, ते विधानसभेचे सभापतीसुद्धा राहिलेले आहेत. एवढं